बाहेर मस्त दणदणून पाऊस पडतोय, अगदी मुसळधार जोरदार पाऊस पडतोय. अशा पावसामध्ये काय खाण्याची इच्छा होते? तर गरमागरम भजी. तर अशा पावसामध्ये आम्हाला पण गरमागरम भजी खायची इच्छा झाली, म्हणून मी एक नाही दोन नाही तर तब्बल 5 प्रकारचे भजी बनवले, ते पण एकाच बॅटरमधून. तर चला पटकन हा पाऊस थांबायच्या आतमध्ये गरमागरम भजी तयार करून आस्वाद घेऊया. चला. पावसाळा म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे भजी खाण्याची तीव्र इच्छा होते, म्हणून मी कांदा भजी, बटाटा भजी, झाडाची हिरवीगार पानं तोडली ओव्याची आणि ओवा भजी, पनीर भजी आणि चीज भजी. प्रत्येकाची आवड वेगळी आणि प्रत्येकाला आवडीचेच भजी हवे होते. सर्व पूर्ण तयारी करून घेतली. पूर्वतयारी म्हणजे कांदा बारीक चिरला, बटाट्याचे काप केले, पनीरचे तुकडे केले, ओव्याची पानं स्वच्छ करून घेतली, चीजसुद्धा व्यवस्थित तुकड्यामध्ये करून घेतलं. सर्व काही पूर्वतयारी झालेली आहे. आता फक्त बॅटर बनवायचं. एकाच बॅटरमधून आपण हे 5 प्रकारचे भजी बनवणार आहोत. तर बॅटर बनवण्यासाठी मी बऱ्यापैकी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. चण्याचं पीठ आपल्याला 5 प्रकारचे भजी करायचे त्यानुसार घ्यायचे. त्यामध्ये मी 2 चम्मच भरून सफेद तीळ, थोडासा हिंग आणि अर्धा चम्मच भरून हळद आणि चवीला मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 चम्मच भरून आलं लसणाची पेस्ट आणि अर्धा चम्मच हिरव्या मिरचीची पेस्ट आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपण पाणी घालून ह्याचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. आपल्याला कांदा भजी, पनीर भजी, चीज भजी, ओव्याची भजी, बटाटा भजी या सर्वांचं वेगवेगळ्या पद्धतीचं बॅटर पातळ घट्ट असं असतं. तर आपण मीडियम साईजचं हे बॅटर सगळ्यात आधी आपण हे तयार करून घेणार आहोत. व्यवस्थित असं आपलं बॅटर तयार झालं. आता कांदा भजीसाठी मी थोडं बॅटर बाजूला काढून घेते, कारण कांदा भजीला घट्टसर बॅटर लागतं. चला, कांदा भजीसाठी बाजूला बॅटर काढून घेतलं. आता उरलेल्या बॅटरमध्ये थोडंसं पाणी घालून हे थोडंसं सैलसर बॅटर तयार करून घेऊया. व्यवस्थित असं पाणी मिक्स करून घ्या आणि परत एकदा टेस्ट करून बघा. जर तुम्हाला थोडंसं मीठ कमी लागलं तर त्यामध्ये मीठ तुम्ही ॲड करू शकता. प्रत्येक वेळी चव घेऊन बघायची, कारण आपण त्यामध्ये पाणी ॲड करत असतो, त्यामुळे मिठाचं प्रमाण हे कमी होतं. मग चव घेऊन बघितलं की व्यवस्थित आपल्याला कळतं की मिठाची गरज आहे की नाही. 1 चम्मच भरून मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे अगदी आपले भजी खुसखुशीत असे होणार आहेत. आता त्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आणि मला अजून सैलसर बॅटर करायचं होतं, म्हणून थोडं परत पाणी घालून परत एकदा सैलसर बॅटर तयार करून घेतलं. हे बघा, असं सरसरीत बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे, कारण बटाटा भजी, पनीर भजी काही असेल ना ते ह्यामध्ये डीप झाले पाहिजे व्यवस्थित असे, म्हणून आपल्याला सैलसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे. चला, आपलं बॅटर तर रेडी झालेलं आहे. तर आपण चिरलेला कांदा घेतलेला आहे, उभा चिरून घेतलेले 2 कांदे मी. त्यामध्ये आता आपण जे बाजूला बॅटर काढून ठेवलेलं कांदा भजीसाठी ते घेतलं आणि 1 चम्मच भरून तांदळाची पिठी आणि चवीला थोडंसं मीठ घालून घेतलं, कारण आपण ह्यामध्ये तांदूळाचं पीठ वाढवलं आहे म्हणून. आणि आवडीनुसार आपण त्यामध्ये तिखटाचं प्रमाण घालून घेऊया. हे सर्व बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चला, कांदा भजीचं बॅटर तर आपलं मस्तपैकी तयार होतं आहे. कांदा भजीमध्ये तुम्ही जर गरम गरम तेलाचं मोहन घालाल ना तरी पण कांदा भजी खूप सुंदर होतात. तर आता आपले दोन्ही बॅटर तयार झालेले आहेत, कांदा भजीचंसुद्धा आणि डीप करायच्या भजीचंसुद्धा. चला, आता आपण मस्तपैकी सर्वात आधी कांदा भजीमध्ये 2 चम्मच छोटे तेलाचं मोहन घालून घ्या. गरम गरम तेलाचं मोहन घालून ते परत एकदा मिक्स करून घ्या. चला, बॅटर तर रेडी झालेलं आहे. आता मस्तपैकी गरमागरम असे कांदा भजी काढूया. सगळ्यात आधी कांदा भजीचा बेत केलेला आहे. मस्त छोटे छोटे कुरम असे मस्त खरपूस असे कांदा भजी आपण गरम गरम तेलामध्ये मस्त फ्राय करून घेणार आहोत, अगदी खरपूस होईपर्यंत. आणि मस्त त्यांना कलर सुटलेला आहे. बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे. मस्त आपले कांदा भजी तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा कांदा भजी नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडतील. आता आपण दुसऱ्या बॅटरमध्ये थोडासा सोडा घालून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये आपण पनीरची भजी करणार आहोत. बॅटरमध्ये पनीरचे तुकडे व्यवस्थित घोळवून घ्यायचे आणि गरम गरम तेलामध्ये खरपूस असे तळून काढायचे.
मस्त पनीरची भजी लागतात, एक नंबर. पनीर तर इतकं सॉफ्ट लागतं ना, खातानाच मजा येते. चला, आपले कांदा भजी आणि पनीरची भजी तयार झालेले आहेत. आता आपण चीजचे भजी बनवूया. तर चीजचे छोटे छोटे क्यूब करून घेतलेत आणि त्या बॅटरमध्ये घोळवून घ्यायचे आणि गरम गरम तेलामध्ये मस्तपैकी तळून काढायचे. जास्त वेळ तळलं की चीज थोडं बाहेर पण येऊ शकतं, पण काही हरकत नाही. मस्तपैकी चीजचे भजीसुद्धा आपले व्यवस्थित झालेले आहेत. आता आपण बटाटा भजी तयार करायला घेतलेल्या आहेत. त्याच बॅटरमध्ये आपण बटाट्याची भजीसुद्धा तयार करून घेतो आहे. बटाट्याची भजी मस्त टम्म फुगतात, खूपच मस्त लागतात खायला. व्यवस्थित असे खरपूस आपल्याला बटाटा भजीसुद्धा मस्त तळून घ्यायचे आहेत. पावसाची जय्यत तयारी झालेली आहे माझ्याकडे. बटाटा भजीसुद्धा एक नंबर तयार झालेले आहेत. आता आपण पुढे जाऊया आणि करूया आपले ओव्याचे भजी. माझ्याकडे ओव्याचं झाड आहे, त्या झाडाची पानं काढून आणते मी आणि मस्त कधीही मी हे ओव्याचे भजी खाते. खूपच टेस्टी लागतात आणि खाताना ओव्याचा स्वाद आपल्या तोंडामध्ये येतो. खूप भारी लागतात. करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडतील. मस्तपैकी आपले ओव्याचे भजीसुद्धा खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. एकाच बॅटरमधून आपण हे सगळे भजी तयार केलेले आहेत. व्यवस्थित असे आपले ओव्याचे भजीसुद्धा तळून झालेले आहेत. कसे काय वाटले हे भजी? जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, हे सगळ्या प्रकारचे भजी आणि पावसाचा आनंद, गरमागरम चहा आणि भजी एक नंबर कॉम्बिनेशन आहे. करून बघा, नक्कीच आवडेल.